चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा खास व्हिडिओ आहे। ओके, तर खास वगैरे म्हणजे आज 14 नोव्हेंबर आहे। तुम्हाला जो व्हिडिओ टेलिकास्ट असतोपर्यंत कदाचित 15-16 नोव्हेंबर होईल, पण आज 14 नोव्हेंबर आहे आणि आज दीपालीचा वाढदिवस असतो। तर आम्ही विचार केला की हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा, तिचा बर्थडे शेअर करावा, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवतोय। खरं तर तुम्हाला दिसेलच एकदम छोटा आणि सिम्पलच आम्ही सेलिब्रेट करणार आहे। जनरली वीकडेज मध्ये आम्ही असं सेलिब्रेट करतो, जर का काय आलं तर। वीकेंड मध्ये बऱ्याच वेळा फ्रेंड्स येतात किंवा आम्ही कुठं जाऊ किंवा जे काय होईल ते वीकेंडला होईल, पण वीकडेज मध्ये कुठलीही गोष्ट सेलिब्रेट करताना आम्ही छोट्या पद्धतीने सेलिब्रेट करतो। तर आता मला असं वाटतं आम्ही आता एका छोट्या ठिकाणी डिनर करायला जाणार आहे, एका रेस्टॉरंटला, इंडियन रेस्टॉरंटला डिनर करायला जाणार आहे। चला दीपाली, तुला वाढदिवसाच्या सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा। माझा घसा थोडा ठीक नाहीये। थँक्यू शौर्य, आणि कालपासूनच शुभेच्छा मिळत आहेत मला। आणि आजचा दिवस पण माझा खूप छान गेला। आता वाजले संध्याकाळचे 7 आणि म्हणजे कालच शौर्याने शुभेच्छा दिल्या, सगळ्यांनी कालपासून शुभेच्छा द्यायला सुरुवात केलेली आहे। आज पण सगळ्यांनी कामावर पण शुभेच्छा दिल्या, जे माझे इथले फ्रेंड्स आहेत किंवा जे माझे इंडियातले फ्रेंड्स आहेत, तर सगळ्यांचे सकाळपासून मेसेजेस येत आहेत, काहींचे फोन पण आले। तर खरंच खूप छान वाटतंय। आणि आजचा स्पेशल दिवस मी सगळ्यांसोबत छान त्यांच्या मेसेजच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि फॅमिली सोबत पण बर्थडे सेलिब्रेट झालाच पाहिजे। आम्ही नेहमीच सांगत असतो, जे आपले महत्त्वाचे दिवस असतात ते आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण नेहमी सेलिब्रेट केले पाहिजे। तर आज बर्थडे, आणि मला माझा गेल्या वर्षीचा बर्थडे आठवतोय, तो मी माझ्या आई वडिलांसोबत इथे साजरा केला होता। ते होते इथे आमच्यासोबत आणि ह्यावेळी ते नाही आहेत। तर असं काही नाही, मी माझ्या ह्या फॅमिलीसोबत आजच्या माझ्या स्पेशल लोकांसोबत आजचा माझा वाढदिवस साजरा करणार आहे। तर आता निघालोय आम्ही डिनरला आणि मग तिकडनं आल्यावरती मग केक वगैरे छोटंसं सेलिब्रेशन असणार आहे। तर चला मग, आणि तुम्हाला पण आमच्यासोबत घेऊन जातो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज बर्थडेच्या निमित्ताने मला जे कोणी वडीलधारी असतील, जे काका काकू असतील, तर त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्या। आणि जे आमचे समवयस्क असतील किंवा आमच्यापेक्षा लहान असतील, तर तुमचा सपोर्ट पण असाच आमच्यासोबत राहू द्या। तर चला मग, आणि आमचा खास दिवस तुमच्या आलोय आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये। तर माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे आहे स्वान रेस्टॉरंट। तर स्वान व्हॅलीमध्ये आम्ही राहतो आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया खूप सुंदर आहे। आजूबाजूला सगळ्या वायनरीज आहेत आणि इथे छान छान कॅफे आहेत, म्हणजे तुम्ही कॉफी वगैरे घ्यायला येऊ शकता किंवा असे लंच बार आहेत। तर खूप छान आहे। पहिल्यांदाच ॲक्च्युली आम्ही हे रेस्टॉरंट ट्राय करणार आहे। ह्याच्या पलीकडच्या साईडला एक कॉफी शॉप आहे, तिकडे आम्ही बऱ्याचदा येत असतो आणि म्हटलं इथं हे ट्राय करूयात, हे रेस्टॉरंट कसं आहे। आत्ता जस्ट ओपन झाले, आधी इथं वेगळं होतं, म्हणजे वेगळा लंच बार होता, आणि आता इथे इंडियन रेस्टॉरंट म्हणजे त्यांनी आता सुरू केलेलं आहे। तर आज जाऊन पाहूयात आणि फूड कसं असणार आहे ते पण आता मी टेस्ट करतो आणि जायचं शौर्य। चला चला, हे रेस्टॉरंट आहे आणि इथले भारतीय रेस्टॉरंट जे असतात ना, त्याच्यात आपले लोक सोडून आहे ना, इथले गोरे लोकच जास्त पाहायला भेटतात। तर आत पण गेल्यानंतर ते लोक असणार आहे। तर आत किती शूट घेता येईल आपल्याला माहीत नाही, कारण की आपल्याला फार जास्त कोणाला त्यात घेता येणार नाही। तर जाऊन बघूयात कसं आहे। चला दादा, तुला काय खायचं? चिकन 65 स्टार्टर आणि काय खायचं तुला? बटर चिकन खायचं। ओके, नान शौर्याचं ओके, फेवरेट बटर चिकन अँड नान। हो ना? पावभाजी इथं पावभाजी नाही मिळत। ओके, नंतर घेऊया आपण। ओके, आणि नंतर मेन कोर्समध्ये काय मागवायचं? ओके, ते पण मागू, पाणीपुरी पण मागूयात आपण। ओके, शौर्याला पाणीपुरी आवडते, तर इथे पाणीपुरी पण मिळते, पाणीपुरी पण मागूयात आपण, आणि चिकन 65। तर चला, आणि मग आपण वाटते मेन कोर्सची ऑर्डर पण आत्ताच देऊ, म्हणजे सगळं सोबत आलं तरी चालेल। तर अर्ध्या तासाच्या वेटिंगनंतर फायनली आमचं फूड आलेलं आहे। तर स्टार्टरमध्ये चिकन 65 मागवलं आहे, ते पाहू शकता। खूप छान टेस्ट आहे, थोडंसं स्पायसी आहे लिटिल बिट। शौर्याला तर आवडलेलं दिसतंय, तिकडे खायचं सुरू झालं आहे त्याचं। आणि भाजी इथे मागवलेली आहे, ही आहे देसी गोट करी आणि गार्लिक नान। तर अजून एक भाजी ऑर्डर केली आहे आम्ही, तर ती येते आहे। तर हे खाऊन घेतो आणि कशी टेस्ट येते पण आता कळेलच आपल्याला, हो ना? तर चला, आता खूप भूक लागली आहे आणि शौर्याची पाणीपुरी पण येणार आहे। आणि नंतर काय पाहिजे तुला, जर तू सगळं फिनिश केलं तर? मँगो लस्सी ना। ओके,
पाणीपुरी आलेली आहे. तर त्यांनी काय केलं आहे, हे पाणी आहे ना असं ओपन असं उभ्या ग्लासमध्ये दिलं, वाईन ग्लासमध्ये. ॲक्च्युली ते असं फोलगट वाटीमध्ये द्यायला पाहिजे होतं ना, होतायला खूप अवघड होतं. कशी आहे रे शौर्य पाणीपुरी? गुड. आवडली तुला? शौर्याची ना खूप फेवरेट आहे पाणीपुरी. एन्जॉय करू काय? डिनर झालं आहे आता आणि शौर्याची मँगो लस्सी आलेली आहे. तर आमचं डिनर झाल्यावर आपण पण एक मागूयात, दोघांमध्ये एक मागूयात. कसं जेवण तुम्हाला काय आवडलं आहे? ओके, मला करी एवढी नाही आवडलेली, पण तो चिकन 65 डेफिनेटली भारी होतं. नान पण चांगले आहेत. आता राईस बघूयात आपण कसं आहे. हां, राईस काय जिरा राईसच ऑर्डर केला आहे. पुरी तर शौर्यला आवडली आणि पाणीपुरी छान होते ना. चला खाऊन घ्या तुम्ही. माझं तर झालेलं आहे, पाहू शकता माझं फिनिश झालं आहे. आता मी राईसची वाट पाहते आहे. हॅपी बर्थडे. आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये आज जेवायला आलो होतो, स्वान रेस्टॉरंटचं नाव आहे दी स्वान्स. आणि इथे आल्यानंतर आम्ही डिनर वगैरे झाला आमचा आणि जेव्हा आम्ही बिलिंग काउंटरला गेलो तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आज काही स्पेशल डे आहे का तुमचा. तर ॲक्च्युली मी थोडं आधी सांगितलं नाही, नंतर त्यांनी परत विचारलं की खरंच असेल काही तर स्पेशल सांगा. तर सांगितलं माझा बड्डे आहे आज. आणि त्यांनी मग आमच्यासाठी असं छोटंसं सरप्राईज अरेंज केलं. इथे पाहू शकता हा छानसा केक त्यांनी बनवला आहे माझ्यासाठी, ते रेडी करून आणला आहे. आणि इट लुक सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओही तेच घेत आहेत आणि व्हिडिओ पण त्याच घेत आहेत. दादा कट कर ना, तू इथे येतो माझ्या शेजारी. भारी केलं ना त्यांनी. आपण घरी जाऊन केक कट करायचा अजून आपल्याला. टाका ना तो. रेडी? ब्लो करा आधी. खूपच छान सरप्राईज होता ना. किती छान केलं आहे ॲक्च्युली. तर पाहू शकतो स्ट्रॉबेरीमध्ये छानसे कॅन्डल लावल्यात. आणि ओके येस आय डू. Don't tell anyone. ओके. कॅन्डल आहे ना. It's like sparkles, है ना? Yes. It's actually you. Happy birthday कोण म्हणणार? Happy birthday. Thank you, Shorya. मला देऊ? नाही तो असं मी तुला देतो ऑनलाईन. थँक्यू. ओके. त्या टाईपची मेणबत्ती आहे की जे काढायला लागेल समज. Here you go, Shorya. It's so good, है ना? शौर्याला एक स्ट्रॉबेरी. तुम्हाला पण छान आहे. छान आहे ना? यम्मी. इट्स सो यम्मी. आमचा इथेच बर्थडे सेलिब्रेशन झाला. अजून घरी जाऊन आम्हाला केक कट करायचा आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Deepali. Happy birthday to you. Hip hip Hooray. Thank you, Shorya. hooray. हा एक केक कट झालेला आहे आता आमचा. आणि रेस्टॉरंटमध्ये एक अनएक्सपेक्टेड सरप्राईज मिळालं. मला खूप छान वाटलं. आणि आता घरी आलोय. ते फार लांब नव्हतं रेस्टॉरंट, एक 4-5 मिनिटाच्या अंतरावरच होतं. तर हा घरातला पण केक आता कट झाला आमचा. Time for that surprise. अजून ते सरप्राईज आहे का? ओके. तर चला मग अशा पद्धतीने आजचा दिवस आमचा मस्त सेलिब्रेट करतोय आम्ही माझ्या बर्थडेचा. मला दीपालीने सांगितलं होतं स्ट्रिक्टली की गिफ्ट आणू नका कुठल्याही प्रकारे. आणि मुळातच ना मला गिफ्ट निवडणं फार अवघड होतं. दरवेळी मी ना प्रयत्न करत असतो वेगळी काहीतरी व्हरायटी निवडायचा. यावेळेस गिफ्ट आणायचंच नाही असं
कंपल्शन होतं, त्यामुळे मी गिफ्ट नाही आणलं. तर आम्ही दुसऱ्या काहीतरी आणले, छोटीशी गोष्ट. Thank you, शौर्य. मम्माचा ड्रेस का दीपालीचा. Can I smell it? माझ्या ड्रेसला मॅचिंग आहे फुलांचं बुके. आणि शौर्य थँक्यू. तू दे. You did this first. आणि ते छोटासा ग्रीटिंग माझ्याकडून. थँक्यू. आणि तुझं कुठे आहे शौर्य? माझं gift आहे. वाव, व्हेरी बिग, व्हेरी जायंट. Wait, Papa's first. किती शौर्याचं, मी आधी शौर्याचं रेड करणार. थँक्यू. किती छान आहे ना शौर्य, तुझं तर मला खूपच आवडलंय. खूपच भारी, एकदम जायंट आहे बरं. तर मी आधी पप्पांचं रेड करते. करू का रेड? Okay. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर दीपाली. मी आतला मेसेज वाचू का? तर छान असं बुक आहे आणि हे सुंदर असं ग्रीटिंग आहे. टू फॉर माय वंडरफुल लाईफ ऑन युअर बर्थडे. तर वगैरे काय लिहिलंय, अरे बापरे, फारच सुंदर लिहिलेलं एक मेसेज लिहिलाय माझ्यासाठी. आणि हे सुंदर असं ग्रीटिंग तयार केलंय. आपण नंतर जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि खूपच छान आहे. हा माझा आत्ताचा दिवाळीतला फोटो. इथे छानसा असं हात घातलेलं आहे. प्रिय दीपाली, आणि माझ्यासाठी खूप छान असा मेसेज लिहिलेला आहे त्यांनी. मी वाचून दाखवते तुम्हाला त्यातलं थोडंसं शॉर्टमध्ये. तर एक छान पत्नी, लग्नानंतर उत्तम मैत्रिणीपासून उत्कृष्ट गृहिणी, एक स्वावलंबी महिला, ते अगदी मम्मा होण्यापर्यंतचा तुझा प्रवास आणि त्यातून घडत गेलेली तू मी फार जवळून पाहिली आहे. अरे बापरे, फारच छान लिहिलंय. साधा ताप आला तरी घाबरून जाणारी मुलगी, ते माझ्या पोटात दुखत असताना मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी ब्रेव वाईफ पर्यंतचा प्रवासही मी जवळून पाहिलाय. खूप चेंज झाली आहेस तू, पण अजूनही अजिबात बदलली नाहीयेस. पुढचं पण वाचायचंय का? मी रोमॅन्टिक नवरा नाहीये आणि प्रयत्न करूनही होऊ शकणार नाही, पण सोशल मीडियावर फक्त प्रेमाचे संदेश झाडणाऱ्यांच्या तुलनेत मी नक्कीच बेटर नवरा नसेल, बेटर नवरा असेल अशी खात्री आहे मला. तुला कायम हसत ठेवण्याचं वचन मी बऱ्याचदा मोडलं, कारण चुकीला चूकच म्हणण्याचा आणि कायम खरं मत नोंदवण्याचा मी प्रयत्न करत असतो. तुला अनेक वेळा दुखावल्याबद्दल मला माफ कर. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि फोटोप्रमाणेच आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. आणि पुढे असं छानसा एक मेसेज आहे परत. हॅपी बर्थडे वन्स अगेन विशाल. थँक्यू सो मच. खूपच सुंदर ग्रीटिंग बनवलंय तुम्ही. थँक्यू. आता सगळ्यात माझं स्पेशल गिफ्ट काय आहे माझ्यासाठी, तर ते माझ्या शौर्याचं. तर काय शौर्याचं ग्रीटिंग पाहूयात आपण. शौर्याने पण छान असं मेसेज लिहिलाय माझ्यासाठी. हॅपी बर्थडे डिअर मम्मा, आय लव्ह यू मम्मा, फ्रॉम शयू. आणि वाव, सो नाईस शौर्य, आय रिअली लाईक इट. Thank you. फॉर यू मम, हॅपी बर्थडे. ओके, तर शौर्याने पण असं छानसा मेसेज लिहिलेला आहे माझ्यासाठी. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर मम्मा. आय होप यू हॅव द बेस्ट बर्थडे एव्हर. You are the best mom in the entire world. I love you so much. The special day has finally came. Once again, happy birthday. आणि ना आमची फॅमिली ड्रॉ केली आहे इथे. ही मम्माच्या गळ्यात एक नेकलेस दाखवलाय त्याने. छान हो ना? The one that you're wearing right now. मी जो वेअर केला तो नेकलेस त्याने इथे छान असा हार्ट काढलाय. इथे मध्ये शौर्य काढलाय आणि इथं पप्पा काढलेत साईडला. आणि त्यानंतर इथे त्याने छोटासा केक आणि त्याला वरती कॅन्डल. तर असं छानसं ड्रॉइंग केलंय शौर्यने. आणि इथे बलून्स काढलेत. खूप छान केलं शौर्य. Thank you. शौर्य खूप इनोव्हेटिव्ह What about the other आयडिया. ones? What about the other ones? ते अदर वन आपण ह्याच्यात ठेवलंय. Okay, show them the other one. ओके, डू यू वॉन्ट मी टू शो एव्हरीथिंग? ओके. ओ तसं नाही, त्याला दाखव. ओके, तू दाखव. ओके, Gift आणि मग शयू. येस. आणि हा शौर्य. आणि इथं दिलंय पप्पी मी. थँक्यू शौर्य. Thank you. यू आर द बेस्ट बेबी माय. ओके,
झालं What about the next one? अजून काय अजून पण काहीतरी दिलंय का Ah. ओके चिठ्ठी आहे शौर्य. काय पण शौर्यने सगळे असे छोटे छोटे चिट्स तयार केल्यात आणि ह्यात ठेवल्यात हॅपी बर्थडे आय लव्ह यू सो मच आणि इथं असं हार्ट काढलंय छोटस थँक्यू शौर्य खूपच छान आहे आणि हे ग्रीटिंग एवढं छान बनवले दोघांनी पण मला खूप आवडलं आणि दरवर्षी हे मला आहे ना न चुकता बर्थडेला ग्रीटिंग देतात आणि खूप छानसं मेसेज लिहिलेला असतो त्याच्यात प्रत्येकच वेळी ते एक छान मेसेज लिहितात माझ्यासाठी तर भरपूर जुने जुने ग्रीटिंग्स आहेत आपल्याकडे अजून आहे ना आणि मी ते सगळे जपून ठेवलेले आहेत अजून पण 10 वर्षापूर्वीचे जर जुने ग्रीटिंग्स पाहिले आणि त्याच्यावरचा मेसेज वाचला तरी खूप छान वाटतं ह्याच आठवणी ज्या असतात एकमेकांसोबतच्या त्या अशा जतन करून ठेवायच्या असतात प्रत्येक वेळी गिफ्ट म्हणजे कुठल्या तरी वस्तूच्या स्वरूपातच दिलं पाहिजे असं काही गरजेचं नसतं भरपूर गिफ्ट त्यांनी मला दिलेले आहेत आणि दरवेळेसच ते देत असतात तर मी ह्यावेळी आवर्जून सांगितलं होतं की मला कुठलंही गिफ्ट नको कारण की गिफ्ट मला पाहिजे तेव्हा मी सगळं घेतच असते त्यामुळं खास त्याच्यासाठी ओकेजन असण्याची गरज नाही असं मला वाटतं त्यामुळं मग नको होतं काय आता सध्या आणि नंतर भरपूर आता शॉपिंग होणारच आहे थोड्या दिवसांनी आमची त्यामुळे मला आता नको होतं कुठलं गिफ्ट पण छान ग्रीटिंग आणि हा सुंदर असा बुके दिलेला आहे रोज पाहू शकता ड्रेसला मॅच झालेत माझी फुलं खूपच सुंदर फुलं आहे ती आणि हा केक तर छान वाटतंय मला थँक्यू फॉर मेकिंग माय डे सो स्पेशल मुळात मेसेज लिहिण्याचं कारण काय आपण असंही बोलत असतो रोज बोलतो ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आम्ही रोज बोलतो पण मुद्दा हा आहे याच्यात ना की मला जे काय वाटतंय ते कागदावर आलं जर का तर ते लॉंग टर्म टिकल आयुष्यभर ते लक्षात राहील आणि कधी काढून वाटलंय आमचं एक अख्खं ड्रॉवर ग्रीटिंगनी भरलेलं आहे ते बघू शकते ते जवळ 10 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा कधी त्याला आठवल हा बड्डे तेव्हा हे एक आणि दुसरी गोष्ट मला एवढंच सांगायचं आज माझा घसा थोडासा दुखतो त्यामुळे मी जास्त नाही बोलू शकत पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये आई आपली बहीण किंवा आपली बायको किंवा घरात मुलं असतील त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं इंटेन्शन येत असतं तर मला असं वाटतं आनंदाचे 4 क्षण एकत्र घालवण्यासाठी जे निमित्त लागतं त्यांपैकी एक वाढदिवस असू शकतं त्यामुळे नक्की तुम्ही सेलिब्रेट करा स्पेशली मी सांगेल की म्हणजे जर तुम्ही नसाल करत सेलिब्रेट तर नक्की पत्नीचा बहिणीचा आईचा वाढदिवस आवर्जून वेळ काढून सेलिब्रेट करा कारण की त्यांनी आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचा रोल प्ले केलेला असतो प्रत्येकाने त्यांची आठवण वर्षातनं एकदा आपण ठेवू शकतो मला असं वाटतंय आईचा आम्ही आत्ता आईचा वाढदिवस होऊन गेला आमच्या फोनवरच आम्ही फक्त फोनवरच बोललो 5 नोव्हेंबरला आईचा वाढदिवस असतो पण आम्ही गेल्यानंतर तो सेलिब्रेट करणार आहे हे आम्ही आधीच ठरवलंय म्हणजे अर्थात आई बघतच असेल आईला माहिती आहे आणि त्या आईला की ते होणारच आहे पण आम्हाला जे इथून ते करता येते ते आम्ही इथून करू शकतो जे फिजिकली जाऊन करू शकतो ते जाऊन करू शकतो आहे ना आणि तुला बाकी काय अजून बोलायचं एवढंच आजच्या स्पेशल दिवशी बस एवढंच आणि आजचा दिवस तुमच्यासोबत पण थोडं शेअर करूयात म्हणून आम्ही शेअर केला आणि खूप छान दिवस गेला माझा हो ना शौर्य आणि शौर्यने फूड एन्जॉय केलं का तिथलं केलं ना खूप आवडलं आणि चला आता मग आलोय आम्ही घरी आता वाजले 9:45 आणि छान थँक्यू सो मच वन्स अगेन नो प्रॉब्लेम असं वाटतं की आजचा दिवस अशा छान पद्धतीने आमचा स्पेंड झाला आणि खूप छान वाटलं मला फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट करून गेल्या वर्षी मी मगाशी सांगितलं तुम्हाला माझ्या पेरेंट्स सोबत बर्थडे सेलिब्रेट केला होता मी आणि गेल्या वर्षी मी इंडियात पण गेले होते त्यांना आणायला तर तिकडे माझ्या भाच्याचा वाढदिवस असतो 7 नोव्हेंबरला तर त्याच्या बर्थडे मध्येच माझ्या भावांनी माझ्यासाठी सरप्राईज दिलं होतं तर ते अजूनही माझ्या लक्षात आहे कायमच लक्षात राहील माझ्या तर तो पण स्पेशल वाढदिवस मी कधी विसरणार नाही माझा गेल्या वर्षी झालेला तर असा होता आजचा दिवस आणि मला असं वाटतं ह्या व्हिडिओचं मी एंड इथेच करते तर तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्यात आणि तुम्ही आपले व्हिडिओज पाहत राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा येस आणि नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू आपण तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय हॅपी बर्थडे थँक्यू सबस्क्राईब